कल्चर मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो। खूप दिवसांपासून मुलांची जी मागणी होती, सर गणित बुद्धिमत्तेची फक्त एक टेस्ट सिरीज घेऊन या तुम्ही इतरांसारखी। तर वेळ लागतो ह्या गोष्टी करायला, कारण मला जेव्हा घ्यायची होती तेव्हा मी प्रॉपर आयोगाचाच पॅटर्न तुम्हाला द्यायचा होता, त्यामुळे मी खूप वेळ घेतला। पण आता तुमच्या समोर ती टेस्ट सिरीज घेऊन आलेलो आहे। तर टेस्ट सिरीजचं नाव आहे परीक्षण 1.0। तर असं नाव का दिलं मी परीक्षण 1.0? कारण आपल्याकडे दोन टेस्ट असणार आहेत, दुसरी एक टेस्ट थोड्या वेळात तुम्हाला कळून जाईल। तर परीक्षण 1.0 अशी या टेस्ट सिरीजचं नाव आहे। गणित बुद्धिमत्ताची ही टेस्ट आहे, टॉपिक वाईज टेस्ट असणार आहे, म्हणजे टॉपिक नुसार ही टेस्ट आपण अरेंज केलेली आहे। 30 टॉपिक वर मी टेस्ट घेतोय, प्रत्येक टेस्ट मध्ये 20 प्रश्न असणार आहेत, म्हणजे थोडक्यात 30 गुणिले 20 अशी 600 प्रश्नांची टेस्ट सिरीज आपली होणार आहे, परीक्षण 1.0। तर यामध्ये काय काय मी पहिल्यांदा सांगितलंय, तंतोतंत आयोगाचा पॅटर्न, प्रत्येक टेस्ट मध्ये 20 वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न, कुठलंही रिपिटेशन तुम्हाला दिसणार नाही, आणि डिटेल्ड व्हिडिओ एक्सप्लेनेशन असणार आहे। तर डिटेल्ड व्हिडिओ एक्सप्लेनेशन याचा अर्थ काय, कुठलाही टॉपिक, फॉर एक्झाम्पल पहिली टेस्ट आपली लसावी मसावीची आहे, तर मी पहिल्यांदा काय करणार आहे, लसावी मसावीची पूर्ण कन्सेप्ट तुम्हाला समजावून सांगणार आहे, आणि त्याच्यानंतर त्याच्यातील 20 प्रश्नांचं डिस्कशन तुमच्या समोर असणार आहे। थोडक्यात एक एक टेस्टचं डिस्कशन आपलं 2 तासाचं होणार आहे। पहिल्यांदा कन्सेप्ट शिकवायला 30, 40, 45 मिनिटं, आणि मग परत ते 20 प्रश्नांचं एक्सप्लेनेशन त्याला 1 तास, सव्वा तास, असं 2-2 तासाचं प्रत्येक टेस्टचं डिस्कशन। जर 30 टॉपिकची टेस्ट घेतोय मी, म्हणजे याचा अर्थ 30 दुनी 60 तासांची टेस्ट सिरीज असणार आहे। थोडक्यात मी तुम्हाला एक कोर्सच दिल्यासारखं देणार आहे। ओके, तर त्यामुळे मी इथं लिहिले डिटेल्ड व्हिडिओ एक्सप्लेनेशन, आणि मग त्याच्या खाली लिहिले मी कन्सेप्ट क्लिअरिंग ऑफ टॉपिक। प्रत्येक टॉपिकची तुमची कन्सेप्ट क्लिअर केली जाईल। मी पहिलं वाक्य काय टाकलंय बघा, तंतोतंत आयोगाचा पॅटर्न। तुम्हाला माझा प्रत्येक पेपर सोडवताना आयोगाचाच पेपर सोडवतोय अशा पद्धतीचा फील येणार आहे, त्यामुळे एवढा वेळ मला लागला ह्या सगळ्या टेस्ट सिरीज डिझाइन करण्यासाठी। ठीक आहे, तर तुम्हाला ही टेस्ट सिरीज कशी सॉल्व्ह करता येणार आहे, सगळ्यात पहिल्यांदा तर एज्युकल्चर हे ऍप डाउनलोड करा। त्याच्यामध्ये टेस्ट सिरीज सेक्शन मध्ये तुम्हाला परीक्षण 1.0 अशाच कलर कॉम्बिनेशन मधलं एक पोस्टर दिसेल, तिथं जाऊन तुम्ही टेस्ट सिरीज जॉईन करू शकता। टेस्ट सिरीज जॉईन केल्यानंतर तुम्हाला पहिल्यांदा त्या पेपरची एक पीडीएफ तिथं दिसेल, ती पीडीएफ तुम्ही डाउनलोड करून झेरॉक्स सेंटर मधून प्रिंट काढू शकता। ठीक आहे, मग नंतर ती तुम्ही टेस्ट स्वतः वेळ लावून सोडवायची। जर मी 20 प्रश्न देतोय तर तुम्ही त्याला 30 मिनिटं वेळ घ्या। तुम्ही म्हणाल सर आयोगाकडे तर 20च असतात मिनिटं, ते पण आम्ही देत नाही, आम्ही तर 50 मिनिटापर्यंत जीएस सोडवतो आणि 10 मिनिटात बघू रे बघू। ठीक आहे, तर तसं नाही, मी प्रश्न खूप भारी काढले, सोपे सोपे प्रश्न सोडून तुम्ही खुश झालाय ना आता मार्केट मधले, तोंडी पण सुटायला लागले ना, काही अर्थ नाही, जरा रियालिटीकडे या। मी प्रॉपर प्रश्न बनवले, त्यामुळे मी 30 प्रश्न देतो आणि आपल्याला प्रॅक्टिस करायची। तुम्हाला कधी वेळेत करायचं ते सांगेल मी थोड्या वेळानंतर। तुम्ही 30 मिनिटं द्या, 20 प्रश्न सोडवा। हे प्रश्नामध्ये तुम्हाला सोडवता येतंय का नाही, काय चुकतंय, कुठं कमी पडतोय आपण, ते सगळं करण्यासाठी टेस्ट सिरीज लावायची आहे। जेवढी टेस्ट सिरीज इंपॉर्टंट आहे ना, त्याच्यापेक्षा जास्त इंपॉर्टंट या टेस्ट सिरीजचं डिस्कशन आहे। तर पीडीएफ पहिल्यांदा डाउनलोड करायची, नंतर ती प्रिंट मारायची, स्वतः 30 मिनिटं वेळ देऊन सोडवायची, आणि त्यानंतर मग माझं व्हिडिओ डिस्कशन बघायचं। अशा पद्धतीचा आपण हा फॉर्मॅट ठेवलेला आहे। उगाच जगामागा ओएमआर शीट आणतोय मग सोडवतोय तसलं काही नाही। मी पेपर मध्ये एवढी व्यवस्थित जागा देईन की तुम्हाला कच्चं करायला पण तिथंच मिळेल आणि उत्तर टिक करायला पण तिथंच मिळेल। मग त्याची आन्सर की तिथं असेल, ती आन्सर की बघून तुम्ही चेक करायचं, आणि नंतर व्हिडिओ डिस्कशन बघायला मिळेल तुम्हाला। तर टेस्ट सिरीज कधी चालू होणार आहे, तर टेस्ट सिरीज ही 25 सप्टेंबरला याच्यात एक एक पेपर पडायला सुरू होईल, 25 सप्टेंबर पासून। आणि त्याची जॉईन करायची लिंक आपण आजपासून स्टार्ट करतोय, ऍडमिशन प्रोसेस आपण आजपासून स्टार्ट करतोय। या व्हिडिओच्या डिस्कशन मध्ये तुम्हाला त्याचे माझ्या ऍपची लिंक आणि त्या कोर्सची पण, ह्या टेस्ट सिरीजची पण बाय लिंक तुम्हाला मिळून जाईल, तर त्याच्यावरून तुम्ही टेस्ट सिरीज जॉईन करू शकता। तुम्हाला ही टेस्ट सिरीज सोडवल्यानंतर एक मात्र नक्की जाणवेल, तुमच्या सगळ्या कन्सेप्ट क्लिअर होतील, अवघड प्रश्नांचा सराव होईल, आणि तुमचे मार्क्स नक्की म्हणजे नक्की वाढतील, कारण ह्याच्या बाहेरचं काहीही पडणार नाही। मी सगळे टाइप्स कव्हर करायचा प्रयत्न केला, प्रत्येक टॉपिकचे सगळे टाइप कव्हर करायचा। त्यामुळेच मी इथे लिहिले की बूस्ट युअर मार्क्स, तुमचे मार्क्स 100% आधीपेक्षा वाढणार आहेत। तुम्हाला आधी 12-13 वर मार्क असतील तर ते 17-18 पर्यंत जातील, आणि जर 16-17च्या पुढे असतील तर 18-19 पर्यंत। एखादाच प्रश्न तुमचा स्किप होईल की बाबा जो खरंच खूप आउट ऑफ द बॉक्स विचारलेला आहे, तर तोच प्रश्न तुमचा राहील। अशा पद्धतीची मी प्रश्नांची रचना बनवलेली आहे। ह्याविषयीचे सगळे अपडेट तुम्हाला अभिषेक सीसॅट
या माझ्या टेलिग्राम चॅनलवर मिळतील आणि तुम्हाला काहीही डाऊट असतील तर मी इथं माझा नंबर दिलेला आहे, त्याच्यावर तुम्ही मला कॉल करून टेस्ट सिरीज विषयी माहिती विचारू शकता. ठीक आहे. तर हा भाग झाला फक्त इंट्रोडक्शन सांगितलं. तर स्वरूप कसं असणार आहे, तर टेस्ट सिरीजचं स्वरूप कसं असणार आहे, तर 30 टेस्ट आहेत त्या कुठल्या कुठल्या टॉपिकवर असणार आहेत, कशा कशा असणार आहेत, त्यासाठी हा पूर्ण व्हिडिओ इथून पुढे तुम्ही बघू शकता. तर सगळ्यात पहिली टेस्ट आपली लसावी मसावीची असणार आहे. 2 नंबरला ऍव्हरेज सरासरी, नंतर गुणोत्तर व प्रमाण तिसरी टेस्ट, 4थी टेस्ट वयवारी, 5वी मिक्सचर, 6वी पार्टनरशिप, 7वी पर्सेंटेज, 8वी प्रॉफिट लॉस. या प्रत्येक टॉपिकवर आपण 20-20 प्रश्न, एकही प्रश्न रिपीट नाही, एकही प्रश्न आयोगाचा नाही, सगळे प्रश्न प्रॉपर कुठले कुठले टाईप असतात त्या टॉपिक मध्ये त्यानुसार मी सगळे डिझाईन केलेले आहेत, जेणेकरून त्या टॉपिक मधलं तुमचं काहीच शिल्लक राहू नये. ओके, पुढे जाऊ आपण. तर 9वी टेस्ट परत सिंपल इंटरेस्ट, कंपाऊंड इंटरेस्ट, सरळ व्याज, चक्रवाढ व्याज, वर्क टाइम आणि पाईप अँड सिस्टम, काळकाम, पाण्याची टाकी, परत स्पीड टाइम, डिस्टन्स आणि बोट अँड स्ट्रीम हे त्याचेच ऍप्लिकेशन आहेत, त्याची पुढची टेस्ट असेल. नंतर परम्युटेशनची वेगळे, ह्या तिन्हीत मिळून 27-28 प्रश्न पण नाहीत विचारले आपण अजून आयोगाने, पण आपण ह्या परम्युटेशनची वेगळी, कॉम्बिनेशनची वेगळी आणि प्रोबॅबिलिटीची वेगळी अशा 3 टेस्ट देणार आहे, जेणेकरून ह्यातला कुठला पण टाईप विचारू दे तुमचा कव्हर झाला पाहिजे. त्याच्यानंतर मेन्सुरेशन आणि जॉमेट्रीवर आपण 15 मार्कांची एक टेस्ट आपण त्याची 15वी टेस्ट आपण त्याची कंडक्ट करत आहोत. तर अशा प्रकारे अंकगणित या विषयातील एवढ्या 15 टेस्ट आपण घेणार आहोत. पुढे जाऊ आपण. आता रिझनिंगचा सेक्शन सुरू होतोय. 16वी टेस्ट इथून सुरू होईल. पहिल्यांदा क्लॉकवर असेल, नंतर कॅलेंडरवर एक टेस्ट असेल, सिलॉजिझमवर वेगळी टेस्ट असेल, कारण असा आयोगाचा एकही पेपर नाही की तिथे सिलॉजिझमवर प्रश्न नाही विचारला तुम्हाला. नंतर वेन डायग्राम खूपच सोपा टॉपिक आहे, सेट थेरी जरासा अवघड आहे. तर सेट थेरी आणि वेन डायग्राम वर मिळून एक टेस्ट असेल, कारण ह्याची वेगळी टेस्ट घेण्यात काही अर्थ नाही. ते जज, न्यायालय आणि काय प्रोफेशन, ते तसा एखादा प्रश्न 9-7 येतो, त्याच्यावर ह्याला जज करू नका, शेवटी तो प्रश्न स्क्रॅपच होत असतो. त्यामुळे ह्या दोन्हीची मिळून एक टेस्ट घेतली. डाईस आणि क्यूब दोन्हीत मिळून एक टेस्ट खूप झाली, तेवढे टाईपच नाहीत, ह्याच्यात रिपिटेशन होणारच आहे. डाईस अँड क्यूब मध्ये, सिलॉजिझम मध्ये रिपिटेशन होणारच आहे. तरी मी लेवल वाढवायचा प्रयत्न करेन, वाक्यांची संख्या वाढवायचा प्रयत्न करेन. ठीक आहे. नंतर ब्लड रिलेशन सोपा टॉपिक आहे, 20 प्रश्न तयार होऊ शकत नाहीत, 20 टाईप तयार होऊ शकत नाहीत, तरी पण जिथं तुमचा जास्त वेळ जाईल पॅराग्राफ वाले किंवा ब्लड रिलेशन प्लस पझल वाले जे प्रश्न असतात ते मी ह्याच्यात इन्क्लूड करणार आहे. परत डायरेक्शन, ह्याच्यात पण 20 टाईप तयार होऊ शकत नाहीत, पण तरी पण याची वेगळी टेस्ट आपण घेतोय, जेणेकरून तुम्हाला कोडिंग वाला डायरेक्शन सांगेल मी कधी. मी तुम्हाला खुश करण्यासाठी टेस्ट सिरीज घेणार नाही, एवढं लक्षात ठेवा. खुश करण्यासाठी मार्केटमध्ये एक टेस्ट सिरीज आहे, ती तुम्ही बिंदास्तपणे जॉईन करू शकता. तुम्हाला जर रियालिटीमध्ये यायचं असेल, गट ब चा पेपर बघा, गट क चा पेपर बघा, गट ब मुख्यचा पेपर बघा, आणि आता उद्या जो होणार आहे, आता उद्या परवा तो पण पेपर बघा. ती लेवल खरंच वाढते. तुम्हाला स्वतःला खुश करून काही मिळणार नाही, रियालिटीमध्ये जगायला शिका. तर प्रश्नांची लेवल मी त्याच पद्धतीनं ठेवलेली आहे. तर इथपर्यंत झालं. त्याच्यानंतर नाईट नेव म्हणजे खरे खोटेवाले जे प्रॉब्लेम आहेत, हा तेवढा सेक्शन मी आयोगाचाच घेणार आहे, कारण त्याचे स्वतःचे प्रॉब्लेम बनवणे म्हणजे बराच वेळ खाण्याचं काम आहे. त्यापेक्षा आयोगाच्याच प्रॉब्लेमचं त्यात घुसायचं कसं या प्रश्नांमध्ये, ते आपण खरे खोटे या टेस्ट सिरीज मध्ये बघणार आहे. मी इथं आत्ताच सांगतोय की हा PYQ बेस्डच पेपर असेल. नंतर कोडिंग डिकोडिंग, नंतर इनइक्वॅलिटी, ठीक आहे. परत ऑर्डर रँकिंग, हे सगळं आयोगाचे आवडते टॉपिक्स आहेत. ठीक आहे. तर त्या प्रत्येकावर आपण वेगवेगळी टेस्ट घेणार आहे. त्यानंतर पझलचा जो सेक्शन आहे, ज्याच्यामध्ये 4 पार्ट असतात, सिटिंग अरेंजमेंट, फ्लोर बेस पझल, क्लासिफिकेशन पझल आणि रँडम पझल, ह्या चौघांची मिळून आपण एक टेस्ट घेतोय. हा वेळखाऊ टॉपिक असतो. मी नेहमी मुलांना सांगतो, हा प्रश्न नेहमी शेवटी ठेवा. तुम्हाला किती जरी इंटरेस्ट असला तरी ह्या प्रश्नात झालेली चूक फक्त शेवटी कळते, जेव्हा तुम्ही सगळा वेळ देऊन झालेला असतो. त्यामुळे ह्याच्यावर आपण एक पूर्ण टेस्ट घेणार आहे या 4 सब टॉपिकची मिळून. नंतर हे जे सगळे विधानांवरचे प्रश्न असतात, स्टेटमेंट अँड कन्क्लुजन, स्टेटमेंट अँड अझम्पशन, स्टेटमेंट अँड आर्ग्युमेंट, स्टेटमेंट अँड सिमिलॅरिटी, व्होकॅब्युलरी, प्रॉब्लेम्स ऑन स्टेटमेंट अँड कोर्स ऑफ ऍक्शन म्हणजे कार्यसंकेत, या सगळ्याची मिळून आपण एक टेस्ट घेणार आहे. ह्या प्रश्नांचं पडायचं प्रमाण आता कमी झालेलं आहे. हे प्रश्न आता फक्त सीसॅट पुरते मर्यादित आहेत, कंबाईनला याचे प्रश्न जास्त विचारत नाही. तरी पण आपण याच्यावर एक PYQ आधारित टेस्ट घेणार आहे या सगळ्या टॉपिकवर, शब्दांवरच्या. त्याच्यानंतर अजून एक टॉपिक असतो, तो म्हणजे सिरीजचा. नंबर सिरीज येते, अल्फाबेटिकल सिरीज येते, अल्फा न्यूमरिक सिरीज येते आणि नंबर पझल एक येतं. याच्यावर एक 29 नंबरची टेस्ट आपण घेतोय. ही पण टेस्ट कशी आहे की बाबा, ह्याला नेहमी सांगतो, तुम्ही 1 मिनिट द्यायचा, जेवढे लॉजिक बसतील तेवढे लॉजिक लावायचे, जमलं तर ठीक, नाही तर प्रश्न स्किप करायचा आणि पुढे जायचं. याच्यावर आपली 29 नंबरची टेस्ट असेल.
आणि आपली शेवटची टेस्ट टॉपिक वाईज टेस्ट मधली असणार आहे ती म्हणजे डायग्राम वरची. तर हा सुद्धा मी PYQ बेस्डच ठेवलेला आहे, कारण डायग्राम वगैरे करण्यात मी काही हुशार नाहीये. आपण त्यामुळे आयोगाचे वेगवेगळे 20 प्रश्न किंवा सिमिलर नाही, वेगवेगळं लॉजिक असणार त्याच्यात. तर अशा पद्धतीचे मी 20 प्रश्न तयार करून टाकेन, जेणेकरून तुम्हाला काही शिल्लक राहणार नाही आणि हे सगळं आपल्याला ह्या 7 टाइप मध्ये कव्हर करता येईल डायग्राम वरचे प्रश्न. तर अशा प्रकारे मी ही 30 टॉपिक वाईज टेस्ट ठेवलेले आहेत. याच्यात मी बेसिकचे ठेवलेले नाही आहेत, बॉड मास, फ्रॅक्शन, इंडायसेस, इक्वेशन वगैरे त्या गोष्टी आहेत ना छोट्या छोट्या, त्या घेतल्या नाहीत. मी डायरेक्ट मुद्द्याला हात घातलाय आणि असे 30 महत्वाचे टॉपिक की जे तुम्हाला एक्झामच्या वेळी एकदम उपयोगाला येणार आहेत, अशा सर्व टॉपिकची आपण प्रत्येकी 20 प्रश्न अशी 30 टेस्ट घेणार आहोत. तर ही टेस्ट सिरीज जर तुम्हाला जॉईन करायची असेल तर एज्युकल्चर हे ऍप डाउनलोड करा. परीक्षण 1.0 असं आपण नाव त्याला दिलेलं आहे. अंकगणित बुद्धिमत्तेची टॉपिक वाईज टेस्ट असणार आहे. 30 टॉपिक, प्रत्येकी 20 प्रश्न, असे टोटल 600 प्रश्न. आणि मी याला खरंच मार्क करेन जेव्हा तुम्ही टेस्ट द्याल, तेव्हा तुम्ही परत मला या व्हिडिओवरून कमेंट टाकायचं की सर आयोगाच्याच दर्जाचा होता की नाही प्रत्येक प्रश्न. ठीक आहे. तर त्यामुळे आणि तुम्हाला सगळ्यात मेन ह्याचं हे असणार आहे की तुम्ही माझं व्हिडिओ डिस्कशन बघणे, की त्याच्यात मी कन्सेप्ट पण क्लिअर करतोय आणि मग आपण प्रश्नांना एक्सप्लेन करतोय. तर या 30 टॉपिक आणि 20 प्रश्नांच्या टेस्टची फीज आपण ठेवलेली आहे 299 रुपये, जेणेकरून परत तुम्ही मला कॉल करून मेसेज करून विचारू नये फी किती आहे. तर सगळं मी पोस्टरवरच ठेवलेलं आहे. तरी पण तुम्हाला हे सगळा व्हिडिओ बघून पण काय डाऊट आला तर या नंबरवर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता आणि ह्याच्यावर सगळे अपडेट मिळणार आहेत अभिषेक सीसॅट या चॅनलवर. तर हे होतं आपलं परीक्षण 1.0, नावच दिले ना 1.0 मी. ठीक आहे. तर मग 1.0 असं नाव का दिलंय, तर जो मी टेलिग्राम चॅनलवर पोल घेतला होता तर त्याच्यात टॉपिक वाईज टेस्टला पण वोटिंग केलेलं मुलांनी आणि अजून एक वोटिंग केलेलं त्याच्यात मुलांनी की सर आम्हाला मिक्स टेस्ट पण पाहिजे, की जेणेकरून आम्हाला टाइम लावून व्यवस्थित आम्ही किती पाण्यात आहे बघता यावं. तर त्याच्यासाठी सेम मी अशाच पद्धतीची अजून एक टेस्ट सिरीज आणतोय. त्या टेस्ट सिरीजचं नाव आहे परीक्षण 2.0. ही टेस्ट सिरीजला मी नाव दिलेलं आहे मिक्स टेस्ट सिरीज. म्हणजे ह्याच्यात 20 प्रश्नांच्या मी 15 टेस्ट ठेवणार आहे आणि ह्या प्रत्येक 15 टेस्ट मध्ये 20 प्रश्न असणार आहेत. प्रिलिमला आपल्याला 20 प्रश्न असतात, तो असे 15 टेस्ट असतील, त्याच्यात 20 प्रश्न असतील आणि हे सगळे 20 प्रश्न व्हरायटीचे असतील, की प्रत्येक व्हरायटी मी याच्यात कव्हर करेल. मग तुम्हाला ते रॅन्डम येतील. एका टेस्ट मध्ये एका टॉपिकचा एकच प्रश्न तुम्हाला बघायला मिळेल. तर अशा पद्धतीने ही सगळी टेस्ट असणार आहे, जेणेकरून 20 रॅन्डम प्रश्न. थोडक्यात सेट ए जर तुम्हाला कंबाईनच्या पेपरला आला असेल तर 81 ते 100चा जो फील असतो तिथं तुम्हाला हा फील 1 ते 20 मध्ये 15 वेळा अनुभवता येईल. की मग तिथं रॅन्डम येईल, की मग ज्या मुलांनी सगळ्यात जास्त वोटिंग ह्यालाच केलेलं मुलांनी की मिक्स टेस्टला, तर त्यामुळे मग ही 15 टेस्ट 20 प्रश्न. तर ही टेस्ट सिरीज आपली सुरू होईल 15 ऑक्टोबर नंतर. माझं पहिलं सगळं काम टॉपिक वाईज टेस्ट सिरीजवर चालेल आणि साइड बाय साइड ह्याचं पण काम सुरू असेल माझं. पण 15 ऑक्टोबर नंतर मग ह्या 15 टेस्ट याची पण लिंक तुम्हाला आत्ताच मिळणार आहे, पण त्याच्यात टेस्ट अपलोड होणार नाहीये. त्याच्यात टेस्ट 15 ऑक्टोबर नंतरच अपलोड होणार आहे. 15 ऑक्टोबर नंतर 15 दिवसात विषय क्लोज. आणि ह्याच्यात पण मग सेम टेस्ट हे बदलणारच नाहीये. मी तुम्हाला प्रश्न वाचला जाणार पाहिजे, अरे अशा पद्धतीत झालाय रे कुठेतरी प्रश्न. तर त्यासाठीच आयोगाचा तंतोतंत पॅटर्न, प्रत्येक 20 वेगवेगळ्या प्रश्न असणार आहेत. डिटेल्ड व्हिडिओ एक्सप्लेनेशन, परत त्या प्रश्नाला मी कन्सेप्ट समजावून सांगणार, थोडी कन्सेप्ट क्लिअरिंग पूर्ण करणार आणि त्यामुळे तुमचा स्कोर बूस्ट होणार आहे. फक्त सोपे प्रश्न नाहीयेत, सगळे अवघड प्रश्न लेटेस्ट जे विचारलेले आहेत की तुम्हाला कळतच नाहीये की हा कुठल्या टॉपिकच्या आत येतोय प्रश्न, सगळ्या प्रश्नांचा समावेश केलेला आहे. म्हणजे 0 पासून ते एकदम हाय लेवल पर्यंतचे सगळे जे प्रश्न आहेत ना, त्याच्यातून हे सगळे प्रश्न कव्हर होतील. जर तुम्हाला आणि कलर कॉम्बिनेशन बघून घ्या, हा थोडासा रेडिश कलर आहे. रेडिश कलर ही परीक्षण 2.0 म्हणजे मिक्स्ड सिरीज असणार आहे. आणि हा थोडासा ब्लूइश कलर आहे, तर ह्या परीक्षण 1.0 ही टॉपिक वाईज टेस्ट सिरीज असणार आहे. तर इथं 30 गुणिले 20 600 प्रश्न आणि इथं 15 गुणिले 20 300 प्रश्न, असे हे 300 प्रश्न आणि आधीचे 600 प्रश्न, असे 900 प्रश्नांचा सराव तुमचा मी करून घेणार आहे. तर डेफिनेटली सगळ्या मुलांना ही टेस्ट सिरीज फायदेशीर ठरणार आहे, कारण मला माहिती आहे मी ही टेस्ट सिरीज बनवण्यासाठी किती मेहनत घेतली आहे आणि तुम्हाला त्याचं डिस्कशन बघून 100% फरक तुमच्या मार्कांमध्ये, तुमच्या कन्सेप्ट मध्ये पडणारच आहे. तर तुम्ही व्यवस्थित पद्धतीनं याच्या सगळ्याच्या PDF वगैरे सगळं तुम्हाला व्यवस्थित मिळून जाईल ऍपमध्ये. आणि मेन काम असं आहे की तुम्ही आधी मन लावून सोडवा स्वतः आणि मग नंतर हे करा. आणि ह्या टेस्ट सिरीजच्या वेळी तुम्ही प्रॉपर 20 मिनिटं द्या. या टेस्ट सिरीजच्या वेळी तुम्ही प्रॉपर 20 मिनिटं द्या. जसं मगाशी मी म्हटलं अर्धा तास द्या,
कारण मी ते त्या लेवलचे प्रश्न बनवलेत. ही टेस्ट सिरीज 20 प्रश्नांची बनवताना मी काय करणार आहे, 10 ऍव्हरेज प्रश्न, 5 मॉडरेट प्रश्न आणि 5 डिफिकल्ट प्रश्न. मग इथं प्रॉपर 20 प्रश्न होतात तुमचे आणि या प्रॉपर 20 प्रश्नांना तुम्ही 20 मिनिटं देऊ शकता आणि इथं तुम्ही किती पाण्यात आहे ते तुम्ही इथं ओळखू शकता. आणि तोपर्यंत तुमचं मागचं काय टॉपिक वाईज टेस्ट सिरीज पण बऱ्यापैकी संपत आलेल्याच असतील. तर अशा प्रकारे आपल्या ह्या दोन्ही टेस्ट सिरीजचं शेड्यूल असेल. ही परीक्षण 2.0 मिक्स सिरीज आणि ही परीक्षण 1.0 टॉपिक वाईज टेस्ट सिरीज. दोन्ही टेस्ट सिरीज तुम्ही जॉईन करायचे. दोन्हीची फी तुम्ही विचार करा, एवढे प्रश्न आहेत आणि मी फी किती ठेवली आहे आणि एक प्रश्न मी स्वतः मनाने काढलेला आहे. सांगायला का लागतं हे, ज्याचं त्याला कळतं. असं का बोलतो मी नेहमी. तर याची फी 299 ठेवलेली आहे आपण आणि याची 199 फी ठेवलेली आहे. तुम्हाला काही डाऊट असतील तर मला तुम्ही ह्या नंबरवर कॉल करून विचारू शकता. आणि ऑल द व्हेरी बेस्ट. मी तर मेहनत घेतलेली आहे, तुम्ही पण सेम मेहनत घ्या. तुमचा गणित बुद्धिमत्तेचा स्कोर वाढण्यास, मी तर म्हणतो आउट ऑफ मिळवण्यात मी तुम्हाला नक्कीच मदत करेन. थँक्यू सो मच. ऑल द व्हेरी बेस्ट.